थांबवतोय कारण सुनील प्रभू सध्या बोलतात. आपण थेट जाऊ. महाराष्ट्रातले काही असं आहे की राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या काही डिमांड्स असतात. पण आम्हाला उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते किंवा माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये चर्चा होऊन सामोपचाराने एखादा विषय मिटतो. शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला उमेदवार असला पाहिजे. पण या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना देखील फोडाफोडीचं राजकारण करण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला वाटतंय की मतं फुटू शकतील? आता असं आहे की निवडणुकीचे अर्ज भरू दे. महाविकास आघाडीचा उमेदवार आमचा या ठिकाणी अर्ज भरतोय. त्यानंतर निवडणूक कशी लढायची काय याच्याबद्दल नियोजन होईलच. पण एकी ठेवली पाहिजे असं मला वाटतं का? कारण निश्चित एकी ठेवायला पाहिजे आणि एकीमुळेच आपण या सगळ्या बलाढ्य शक्तीच्या समोर सामोरं जाऊन महाराष्ट्रामध्ये यांना आपण मात करू शकतो. पण एकेवेळेस हर्षवर्धन सत्तार स्वतः उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटले, पण पुन्हा एकदा आता दिल्लीला जाऊन डायरेक्ट फॉर्म घेऊन येतात आणि उमेदवाराला देतात. हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय? तसं आहे तर राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांचे नेते त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी असतात. परंतु वरिष्ठ लेवलला याबाबतची बोलणी होऊन मला वाटतं हा प्रश्न सुटेल. थँक्यू. तर काँग्रेसच्या नाराजी संदर्भामध्ये सुनील प्रभू यांनी ही माहिती दिलेली आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा केली जाईल आणि यावरती तोडगा निघेल असं ते म्हणालेले आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा वेदांत नेवी यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात. वेदांत, एकीकडे राष्ट्रवादीकडून आता उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे.